सध्याच्या काळात महाराष्ट्रभराचा शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की राज्यामध्ये कधी मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे, राज्यामध्ये कधीपासून आम्ही पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। या संदर्भातले प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळातली ही जी सॅटेलाइट इमेज आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यभरावर सध्या अनेक ठिकाणी कोरडे वातावरण असून काही ठिकाणी तुरळक ठिकाणी चंद्रपूर आणि इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे ढग दिसत आहेत, पण सध्या राज्यामध्ये कुठल्याही भागात पावसाचे ढग आपल्याला दिसत नाही आहेत। इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या वाटचाल वाढलेली आहे आणि लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होताना दिसू शकते। याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जसं ही सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होतो तर याचा परिणाम स्वरूपात राज्यावर सुद्धा यामुळे पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण येणाऱ्या दिवसामध्ये तयार होणार आहे। सध्या उत्तर पश्चिम दिशेने राज्याकडे वारा वाढलेला आहे आणि यामुळेच राज्यामध्ये उष्णतेची लाट सुद्धा काही जिल्ह्यांना पाहायला भेटत आहे। अनेक भागामध्ये सध्या उष्णतेची लाट आणि सरासरीच्या तुलनेत तापमान वाढलेले दिसतंय आपल्याला। मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, इकडे मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि इकडे कोकण किनारपट्टीतील तुरळक भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे। विदर्भात अनेक भागामध्ये कोरडे वातावरण पुढील 24 तासांमध्ये पाहायला भेटणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुद्धा पाहायला भेटू शकते। खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात उष्णतेची लाट काही भागामध्ये 40 डिग्रीपेक्षा तापमान अधिक जाण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे। त्यानंतर जर आपण समोर येणाऱ्या दिवसाचा तुम्हाला हवामान अंदाज दिला तर येणाऱ्या 9 तारखेला राज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि इकडे पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता या GFX वेदर मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे। तसंच आपण पाहू शकता इकडे कोकण किनारपट्टीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। त्यानंतर जर आपण 10 तारखेवर आलं तर 10 तारखेला राज्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे। मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। छत्रपती संभाजीनगर आणि इकडे अहिल्यानगरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। पश्चिम विदर्भामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल। इकडे कोल्हापूर, बुलढाणा आणि अकोला या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे। समोर वाढलं आणि जर आपण 11 तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर इकडे पूर्वी विदर्भामध्ये 11 तारखेला पाऊस पडू शकते। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। यानंतर आपण जर इकडे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर या भागात जळगावच्या भागात सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते। कोल्हापूर, सातारामध्ये आणि नांदेडपर्यंत काही ठिकाणी, धाराशिव आणि बीडच्या भागापर्यंत काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याचा खालचा कोल्हापूरच्या भागामध्येही सुद्धा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते आपल्याला अशी परिस्थिती येणाऱ्या 11 तारखेला दिसत आहे। 12 तारखेला जर आपण बघितलं तर 12 तारखेपासून राज्यामध्ये काहीचा पावसाचं प्रमाण विदर्भामध्ये वाढताना आपल्याला दिसतोय। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात काही ठिकाणी पाऊस वाढताना दिसतोय आपल्याला। अकोला तसंच वाशिम आणि इकडे यवतमाळच्या भागात सुद्धा पाऊस वाढताना दिसतोय। अमरावती आणि वर्धामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस वाढताना दिसतोय। तसंच आपण जर येणाऱ्या 13 तारखेवर आलं तर 13 तारखेला सुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये 13 तारखेपासून पाऊस वाढताना आपल्याला दिसतोय। 13 तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 1-2 ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा या भागामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते GFX वेदर मॉडेलच्या अनुसार। जर आपण 14 तारखेवर आलं तर 14 तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे। यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि इकडे सोलापूरच्या भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। छत्रपती संभाजीनगरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकते। नांदेड, परभणी, हिंगोली आणि इकडे जर आपण धाराशिवचा भाग बघितला आणि बीडपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। विदर्भामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण येणाऱ्या 14 तारखेला पाहायला भेटू शकते। जर आपण 15 तारखेच्या बद्दल तुम्हाला माहिती दिली तर 15 तारखेला राज्यामध्ये विदर्भामध्ये तसंच इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे। तर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या 16 तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर 16 तारखेला राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे आणि विदर्भात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते। एकंदरीतच राज्यामध्ये समोर यापुढे मान्सून वाढण्यासाठी याची वाटचाल वाढणार आहे आणि मान्सून सुद्धा राज्यातील काही भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता इथून आपल्याला पुढे निर्माण होताना दिसणार आहे। येणाऱ्या 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये पुणे, रायगड, कोल्हापूर तसंच सिंधुदुर्ग, सांगली आणि इकडे सोलापूर, धाराशिव, नांदेड, परभणी,
आणि इकडे जर आपण छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरपर्यंत बघितलं आणि पुणे आणि इकडे मुंबई, ठाणे, पालघर या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्यासाठी पुढील 24 तासांमध्ये अनुकूल वातावरण आहे आणि याच भागामध्ये राज्यात जास्त पावसाची शक्यता पुढील 24 ते 48 तासामध्ये दिसत आहे. बाकी विदर्भात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. येणाऱ्या 48 तासांमध्ये बुलढाणा, अकोला आणि वाशिम, यवतमाळ, अमरावतीमध्ये एखादी ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. तशी परिस्थिती नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये सुद्धा पाहायला भेटू शकते. नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 48 तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे. तर एकंदरीतच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर येणाऱ्या 48 तासामध्ये कायम असणार आहे. विदर्भामध्ये प्रामुख्याने खास करून पूर्वी भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटणार आहे. जर की एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या व्हिडिओला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा अन्य सोशल मीडियाचा ग्रुपमध्ये शेअर करण्याचा नक्कीच मला सहकार्य करा. तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच.